महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक मखमलाबाद रस्त्यावरील निष्काळजीपणाबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन। नाशिक मखमलाबाद रस्त्यावरील निष्काळजीपणाबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश राहणार आव्हाड यांनी शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त युनिट 1 म्हसरूळ यांना निवेदन देऊन मखमलाबाद रस्त्यावरील सुरू असलेल्या कामात झालेल्या कथित निष्काळजीपणाबाबत संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की नाशिक शहरातील विविध भागांमध्ये रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडीसह रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे। विशेषतः पंचवटी परिसरातील मखमलाबाद रस्ता अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ते अद्याप पूर्ण झालेले नाही। अनेक ठिकाणी रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, धोक्याचे इशारे, रिफ्लेक्टर व इतर सुरक्षेची साधने नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। दिनांक 23 जुलै रोजी रात्री मखमलाबाद रस्त्यावर एका चारचाकी वाहनाचा खोदलेल्या खड्ड्यात अपघात झाल्याची उल्लेखही निवेदनात करण्यात आला असून अशा घटनांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होत असून स्थानिक अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने यामागे अर्थकारण दडल्याची चर्चा असल्याचं म्हटलं आहे। रस्त्याचे काम करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित जबाबदार यंत्रणा व कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। यावेळी तुकाराम बनकर, तुकाराम हांडोरे, मानसिंग डोमसे, कैलास सोनवणे, बन्सीलाल भागवत आदी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। आज आपण बघतो आहोत की नाशिक शहराची अवस्था कशी झालेली आहे। खरं तर एकीकडे विकासाच्या नावाने सगळं नाशिक शहर खोदून ठेवलेलं आहे आणि नाशिकचा भागाच त्यांनी करून ठेवलेला आहे। आज आपण जर बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये सुमारे 2 किलोमीटर जायचं असेल तरी दीड 2 तासची ट्रॅफिक लागते। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर्स असतील किंवा 4 व्हीलर्स असतील यांच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे। असाच प्रकार आपण बघितलं असेल तर परवा सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास जो ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद हा जो रस्ता आहे मोठ्या प्रमाणात खोदून ठेवलेला आहे आणि दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती पूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे। त्या भागात कुठल्याही प्रकारचे भराव टाकण्यात आलेला नाही। जे साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्या अशाच ओपन करून ठेवलेल्या आहेत। परवा रात्री एक कार एक्सयूव्ही कार जात असताना तिचा अपघात झाला। ती त्या जवळजवळ 2-2.5 फूट खड्ड्यामध्ये कोलॅप्स झाली आणि पलटी झाली। सुदैवाने चांगलं की त्याच्यात कोणाची जीवितहानी झाली नाही। मात्र जर त्या बाजूला एखादी गाडी असती किंवा 2 व्हीलर असतं जर त्याच्या खाली दाबलं गेला असतं तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकत होती। अशी घटना सौभाग्याने घडली नाही। परंतु आज नाशिक महानगरपालिका आणि जे कंत्राटदार आहे यांना पोहोचण्यासाठीच केवळ हा निधी खर्च केला जातोय का अशी मनात शंका येते। कारण आता पाऊस सुरू झालेला आहे। पावसाच्या आधी हे काम करणं गरजेचं होतं। मात्र अनेकदा आम्ही आयुक्तांच्या मागे लागून आयुक्तांना सांगितलेलं आहे की रस्ता जो झालेला आहे त्या परिस्थितीमध्ये सुरू करण्यात यावा, आहे तिथं जरा त्याची लेवल करून घेण्यात यावी, नंतर पावसाळ्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात यावं। मात्र महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याच्याकडे डोळे झाक केलेले आहेत। परंतु याच्यामध्ये जर बघितलं असेल तर निग्लिजन्स आणि जे मिसचिप आहे या गुन्ह्यानुसार हा खरं तर फौजदारी प्रकारचा गुन्हा होतो आणि त्या निमित्ताने आज आम्ही अशा पद्धतीचे गुन्हे जर ह्या आयुक्तांनी जर लवकर लक्ष घातलं नाही तर पुढील येणाऱ्या काळामध्ये कंत्राटदार असतील किंवा याचे अधिकारी असतील यांच्यावर अशा पद्धतीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने म्हसरूळ पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याकडे करण्यात आलेली आहे। जर यांच्या निग्लिजन्स पानामुळे जर एखाद्याचा दुर्दैवी जर एखाद्याला त्रास सहन करावा लागत असेल तर अशा अधिकारी आणि अशा प्रकारच्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही करण्यात आलेली आहे। आणि जर याच्यात जर लवकरात लवकर बदल घडला नाही, आपण जर बघितलं असेल तर तिथे कुठल्या प्रकारचे रिफ्लेक्टर लावलेले नाही, कुठल्या प्रकारचे सायन्स नाही, कुठल्या प्रकारचे बोर्ड लावलेले नाही आणि आपण जर सेफ्टी मेजर्स कुठल्या प्रकारचे प्रोव्हाइड केलेले नाही, त्यामुळे सदरचे अपघात घडतात। जर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली नाही, लवकरात लवकर जर ते दोन्ही रस्ते व्यवस्थित सुरू केले नाही किंवा तिथे जर सेफ्टी मेजर्स लावले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही असं देखील आवाहन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।